गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। शेतकरी व व्यापारी यांच्या निवाऱ्यासाठी शेडचे भूमिपूजन संपन्न। दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती संलग्न असलेल्या उप बाजार समिती वणी येथे आज शेतकरी व व्यापाऱ्यांच्या राहण्याच्या दृष्टिकोनातून निवारा शेडचे भूमिपूजन दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तू राऊत यांनी सहपत्नी केले। यावेळी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत अप्पा कड, वणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास आबा कड, व्यापारी असोसिएटचे नंदुशेठ चोपडा तसेच विश्वनाथ पाटील, व्यापारी अमित चोरडिया, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब घडवजे, दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शामराव सोनवणे तसेच बाजार समितीचे सचिव शहा व बाजार समितीचे कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मार्केट कमिटीच्या उन्हाळ्याकरता व्यापाऱ्यांना सोयीकरता व शेतकऱ्यांकरता शेड नवीन बांधण्यात येत आहे। त्याकरता सगळेजण उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी। आबा, एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या असतील। या आता ऊन लागतंय, व्यवस्थित आता शेडचं काम होतं होणार, काय सांगाल? शेतकऱ्यांना उन्हापासून बचाव करण्याकरताच तर त्यांना ऊन न लागे, सावलीत काम होईल, व्यापारी जमणार नाही, शेतकरी जमणार नाही, आनंदात लिलाव पार होईल। आबा, आज जे काही भूमिपूजन झालं, खऱ्या अर्थाने मार्केट कमिटीचे सभापती असतील, उपसभापती असतील, सर्व संचालक मंडळ, मार्केट हे शेतकऱ्याला अवलंबून असतं आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जो उन्हाचा त्रास होतो तर त्यांच्यासाठी एक निवासस्थान म्हणा अशी त्यांची सोय व्यवस्थित झाली पाहिजे, ही मार्केट कमिटीने काळजी घेतली। अशीच काळजी मार्केट कमिटीने पुढे घेत राहावा, एवढंच बोलतो। आप्पा सभापती आहात आणि शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं महत्त्वाचं पाऊल उचललं, काय सांगाल? नक्कीच आपण जी शेतकऱ्यांची हेळसांड होत होती, जसं आज पिंपळगाव आशिया खंडातील एक नंबरचं मार्केट आहे, तिथंही मोठा शेड आहे, त्याच धर्तीवर आपण ते शेडची आज भूमिपूजन केलं आहे सगळ्या मान्यवरांच्या हस्ते, सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने व आमचे सर्व संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कटिबद्ध राहील। आताच आपण नव्याने शेतकरी निवासस्थान पण बांधलेलं आहे मागे त्याचा। संपादक शामराव सोनवणे, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।